हॅलो. शिवराजचा येतोय फलंदाजीसाठी सुंदर असा फटका येतो डेप फिरस्कारल्यापर्यंत क्षेत्ररक्षकला संधी मात्र हातातनं चेंडू निसटतोय आणि प्रयत्न आलेला झेल मात्र हातातनं निसटतोय. आलेली सुवर्ण संधी होती ती म्हणजे फलंदाज MSC क्रिकेट संघाला, कारण MSC क्रिकेट संघ कर्णधार विनोद विश्वासानं नाणेफेक जिंकली होती आणि नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय होता, परंतु पहिल्याच चेंडूवर फटका फसला आणि चेंडू यष्टी क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावला होता. हातातनं निसटतोय आणि जीवनदान प्राप्त करतोय तो शिवराजला फलंदाजचा शांतू या फलंदाजाला आणि शिवराज हा मात्र स्ट्राईकला. शिवराज आणि शांतू हे दोन फलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो प्रवीण, कारण आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे प्रवीण ज्यानं सुंदर झेल टिपला होता तो प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, यावेळी मात्र थोडासा चेंडू खाली राहतोय. चेंडू यष्टीरक्षकाला हातातनं चेंडू निसटतोय आणि बॅकअप सुंदर होत आहे. तदनंतर मात्र एक धाव आणि एकेरी धाव घेत सांघिक धावफलक मात्र वधारतोय. तो धावफलक अर्थातच प्रथम फलंदाजी करत असताना मांद्रेम टायगर क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय. एका बाजूने विनोदनं नाणेफेक जिंकली आणि नशिबाचा कौल विनोदच्या बाजूने लागत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. सुंदर फटका येतो डीप मेडिकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर. झेल टिपायची संधी होते आणि अशा वारंवार चुका होत आहेत, कारण एका बाजूनं विनोदनं विश्वासानं नाणेफेक जिंकली होती, कारण अविश्वास निश्चितच क्षेत्ररक्षकांनी दाखवला आहे, कारण वारंवारचे दोन झेल जर टिपले असते तर निश्चितच सामन्याला कुठेतरी एक सुंदर सुरुवात झाली असते. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करतोय विरोध, परंतु जे क्षेत्ररक्षक साथ देणार होते ते कुठेतरी कमी पडताय त्या मैदानावर. धावसंख्या स्थिरवली गेली 4 धावा धावफलकावर. धावसंख्या 4 धावा. स्वीसिट करायचा प्रयत्न होता, फटका फसला आणि थेट चेंडू अंबाजी या यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार यष्टीरक्षक अंबाजी पूर्ण करतोय आणि चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक योगेश यांच्याकरवी निर्धावशी केली जाते. प्रवीणचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पंचाच्या डाव्या बाजूनं टॉपॅश लागतोय, हा चेंडू विसरतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. सुंदर झेल प्रवीण टिपतोय आणि पहिला वहिला हादरा बसतोय तो फलंदाजाच्या स्वरूपात. शांतू या ठिकाणी मात्र बाद होतोय. पहिला वहिला हादरा बसतोय तो या संघाला, मांद्रेम टायगर क्रिकेट संघाला. पहिला गडी माघारी परततोय आणि धावसंख्या स्थिरवली गेली ती केवळ 4 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानावर मार्गक्रमण करतोय. आक्रमक फलंदाज, उंच पुरासा खेळाडू, सडपातळ बांधा, त्याचप्रमाणे आक्रमक शैली सूरज हा आपल्याला पाहायला मिळतोय. जो सूरज की किरण अभी तक जाग उठना चाहिए मेरे ख्याल से. सूरज मैदानावर कामगिरी करायची आहे. आकू टप्प्याचा चेंडू सुंदर असा फटका तो डेप स्कॉरलॅगच्या दिशेने फटका टोलावतोय. चेंडू पोहोचतोय तो 4 धावांसाठी. रेगेसर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात 4 धावा आणि 4 धावांना सांघिक धावफलक 8 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्ती धावसंख्या स्थिरवली गेली ती 8 धावा धावफलकावर. खरोखरच विनोदनं विश्वासानं नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय हा विनोदचा होता, परंतु क्षेत्ररक्षकांना जी साथ द्यायला होती ती साथ कुठेतरी मिळाली नाही, कारण 2 क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले आणि या मैदानावर मात्र शेवटच्या क्षणी मात्र झेल टिपला गेला तो म्हणजे शंतूचा. माघारी परतला, पहिला गडी माघारी परतला आणि स्ट्राईकवर फलंदाज येतोय तो शिवराज आणि नॉन स्ट्राईकवर सूरज. गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने सुंदर असा चेंडू, यावेळी मात्र फटका फसतोय आणि थेट मात्र चेंडू यष्ट्याच्या हाती विसावतोय. सुधीर मात्र आल्या मात्र गडी टेपतोय. शिवराज माघारी परततोय. मांद्रेम टायगर क्रिकेट संघ
मांद्रेम बॉयज आपण पाहतोय एक सुंदर स्पर्धा आणि मांद्रेम टायगर क्रिकेट संघाला दुसरा हादरा बसतोय. धावसंख्या स्थिरवली गेली ती 8 धावा धावपलकावर. कारण MSC क्रिकेट संघ भरपूर सपोर्टर इथं पोहोचतायत, भरपूर समर्थक इथं पोहोचतायत, भरपूर कारण टीम ओनर कोणाही असो परंतु प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सपोर्ट करायचं काम यांनी पाहायला मिळतंय मैदानाच्या बाहेर. आणि 2 गडी बाद मांद्रेम टायगर क्रिकेट संघाची धावसंख्या 8 धावा धावपलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. मैदानात पावलं टाकली जात आहेत तो म्हणजे हेमंत हा मैदानावर पाहायला मिळतोय. हेमंत आणि सूरज ही जोडी मैदानावर. सुधीर गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या चेंडूवर मात्र गडी प्राप्त करतोय सुधीर आपल्या संघासाठी आणि स्ट्राईक फलंदाज हेमंत उलटाव्या हाताचा खेळाडू. पुलटॉसचा चेंडू खराब चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने येतोय. 6 धावा धावफलकावर. फुलटॉसचा चेंडू खराब चेंडू पहिल्या चेंडूवर विकेट आणि तदनंतर मात्र या चेंडूवर षटकार येतोय आणि षटकारानं मात्र स्वागत करतोय गोलंदाजाचं आणि आपलं वैयक्तिक खातं हे मात्र संघाचं खोलतोय. फलंदाज हेमंत आपलं वैयक्तिक खातं खोलतोय षटकारानं आणि सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय. 14 धावा धावफलकावर. 2 बाद 14 धावा धावफलकावर. सलामीवीर मात्र माघारी परतले. सलामीची बेनीची जोडी माघारी परतली आणि तदनंतर खेळाची जबाबदारी संघाची सूत्र हे 2 खेळाडूवर येऊन ठेपते. तो म्हणजे एका बाजूने हेमंत आणि दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकर फलंदाज सूरज या फलंदाजावर. आडवे बॅटनं फटका टोलवायचा होता, फटका फसतोय आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. यष्टीरक्षक अंबासी आपल्याला पाहायला मिळतोय तो स्क्रीनच्या मागे. सुंदर चेंडू या मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय. कारण एका बाजूने सुंदर गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजी करत असताना पहिले 2 गडी माघारी परतले आणि 2 गडी माघारी परतले. हेमंतनं सुरुवात चांगली केली होती. 2-1 टोलेजंका षटकार या सुधीरच्या गोलंदाजीवर. मात्र सुधीर ही कमबॅक करतोय, वापसी करतोय या मॅच मध्ये. धावसंख्या सुंदर चेंडू जमिनीलगतचा फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शॉट स्वीपर कव्हरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. परिणामच्या क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूवर ताबा मिळवतो. तोपर्यंत 1 धाव घेतली गेली आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय. तो धावफलक हा मात्र 16 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 16 धावा. दुसरं षटक हे मात्र आपण पाहतोय. सुधीर गोलंदाज. कोलवर पदेचा चेंडू फटका फसतोय की काय आणि फटका फसला आणि हेमंत मात्र तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय. MSC क्रिकेट संघ 2 गोलंदाजी सुंदर करतोय. 3 गडी बाद मांद्रेम टायगर क्रिकेट संघाची धावसंख्या हे केवळ 16 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज विष्णू हा मैदानावर मार्गक्रमण पावलं त्याची निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात ती खेळपट्टीच्या दिशेनं. आणि स्पर्धेसाठी आजच्या दिवसापासून सकाळच्या सामन्यापासून आपण पंच पाहतोय. 3 दिवसाची ही स्पर्धा मांद्रेम सुपर कप लीग टुर्नामेंटची स्पर्धा आपण पाहतोय आणि खरोखर या स्पर्धेचं श्रेय दिलं जातंय ते मांद्रेम गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय प्रशांत नाईक सर यांना. कारण या स्पर्धेमागचं उद्दिष्ट होतं की युवा खेळाडूंना संधी मिळावी आणि या युवा खेळाडू कुठेतरी आपल्या या मांद्रेम गावातनं वर यावेत. आणि सुंदर संकल्पना. खरोखरच नाईक सर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आमच्या कमेंट्री बॉक्समधनं. वळूया मॅचकडे. एक सुंदर सामना आणि आपण सुंदर सामना मात्र आपण पाहतोय. यावेळी मात्र सुंदर फटका मोठा फटका टोलवायचा होता, फटका फसला आणि चेंडू मात्र थेट चेंडू क्षेत्र हातात विसावतोय. उरलेले सुपस्कार पूर्ण करतोय. गोलंदाज सज्ज होतोय तो कमेंट्री बॉक्सच्या समोरनं.
प्रवीण येतोय स्क्रीनवर. सुंदर फटका येतो, क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर. झेल टिपायची संधी मात्र डीप लंगोट पूर्ण क्षेत्ररक्षकाची काहीशी हाराकिरी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं या ठिकाणी गलत क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड आणि त्याचबरोबर मात्र धावा या मात्र फलंदाजाकडनं. धावा कशाही, प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे, कारण प्रत्येक धाव ही महत्त्वपूर्ण आपल्या या स्पर्धेत आपण समजतो. परंतु तीच आपण एकेरी धाव घेतली गेली आणि सांघिक धावफलक मात्र पुढे वधारला गेला. तो धावसंख्येला आकार देता 18 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता, फटका फसतोय की काय, मात्र पंचांकडे अपील, जोरदार अपील. हे विश्वासपूर्ण नसेल, कारण दोन्ही पंच हे अनुभवी पंच आहेत या पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु अनुभव असलेले हे दोन पंच मात्र मैदानावर मात्र माघारी परतावं लागतंय. ते फलंदाज सुरेश याला आणि सुरेश मात्र माघारी परततोय. तो चौथ्या गड्याच्या स्वरूपात सुरेश माघारी परततोय. 4 गडी बाद धावसंख्या स्थिरावली गेली, ती केवळ 18 धावा धावफलकावर. चार गडी बाद 18 धावा. सुरेश माघारी परततोय आणि नवीन फलंदाजी पावलं ही मैदानाच्या दिशेने वळवले गेले. तो म्हणजे वृंदावन आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं वृंदावन, दुसऱ्या बाजूनं विष्णू ही जोडी, आणि या जोडीवर खरोखरच संघाची भिस्त, संघाची जबाबदारी, आणि ही जबाबदारी निश्चितच आपल्याला पार पाडायची आहे. कारण एका बाजूनं संघानं विश्वास ठेवला या दोन फलंदाजावर आणि आपल्या संघात मात्र ज्यांना स्थान दिलं. परंतु एका बाजूनं कसलेला गोलंदाज, एका बाजूनं सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या स्पेलमध्ये प्रवीण. कारण प्रवीण मात्र अष्टपैलू असा खेळाडू हा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सज्ज होतोय. सुंदर असा फटका, स्क्वेअर कटचा फटका येतो, डे बॅक स्ट्राइकवरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. आउटफील्ड सुंदर आहे, मात्र चेंडू हा कॅरिबियन स्टाईल मध्ये अडवला जातोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय. कारण सुंदर फटका आणि वृंदावनच्या बॅटमधनं सुंदर फटका, त्याचबरोबर 2 धावा आणि सांघिक धावफलक मात्र 20 धावा धावफलकावर. तिसरं षटक आपण पाहतोय. या तिसऱ्या षटकात गोलंदाज प्रवीण पुढे ससा मोठा फटका टोलवायचा होता, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. चेंडूला अडवतोय तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धाव घेतली गेली आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण 1 धाव ठरतोय आणि वृंदावन आल्या आल्या मात्र एक दुहेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. सांघिक धावफलक मात्र वधारतोय, तो 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकावर. थोडीशी क्षेत्ररक्षणात व्यूहरचना रचली जाते, सापा रचला जातोय. कारण या फलंदाजांना कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं, रोधक लावणारी गोलंदाजी करायची आहे. कारण प्रवीणनं कामगिरी मैदानावर केली आहे. आखो टप्प्याचा चेंडू शपल बॅकफुटवर जाऊन स्पंच करायचा प्रयत्न, डेकडनं क्षेत्ररक्षक येतोय, परतीची फेक होते तोपर्यंत 1 धाव ही घेतली गेली आणि एकेरी धावेची पावलं ही बहुधा दुहेरी धावेपर्यंत पोहोचतात आणि 2 धावेने सांघिक धावफलक मात्र वधारला गेला, तो 23 धावा धावफलकावर. 4 गडी बाद 23 धावा, 3 षटकं संपली योगेश. 18 चेंडूचा खेळ संपतोय आणि 18 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरवली गेली, ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. मांद्रेम टायगर क्रिकेट संघ फलंदाजी करतोय, कारण विनोदनं विश्वास दाखवला या मैदानावर. विनोद विश्वासानं फलंदाजी न स्वीकारता नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानावर करायचंय आणि या क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजांनी सुंदर साथ दिले. प्रवीणनं सुंदर स्पेल केला आणि त्याचबरोबर त्याला साथ देतोय तो सुधीर. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली, ती 23 धावा धावफलकावर. तीन षटकं संपली, 23 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही योगेश 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूत कमीत ते निश्चित 30 ते 35 धावा जमवायच्या आहेत मैदानावर, कारण एक मोठी धावसंख्या रचायची आहे या मैदानावर. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता, पण पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, तो वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा खर्च करतोय गोलंदाज. आल्या आल्या मात्र अतिरिक्त धाव आणि सांघिक धावफलक 24 धावा धावफलकावर. पहिली अतिरिक्त धाव गोलंदाज सज्ज होतोय, तो केदार हा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मागील मॅचचा
हिरो केदार आणि सुंदर फटका तो डे मिळाला शतरक्षक धाव किंचित करण्याची संधी होती परंतु एकेरी धाव घेतली गेली आणि वृंदावन मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. एक धाव महत्वपूर्ण 25 धावा धावफलकावर 4 गडी बाद 25 धावा. MSC क्रिकेट संघ नानू 11 क्रिकेट संघ हा मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी या मैदानावर JDSC क्रिकेट संघ मागील सामना जिंकतोय. स्ट्राईकवर फलंदाचा विष्णू आणि नॉन स्ट्राईकवर वृंदावन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजचा केदार पंचाच्या डाव्या बाजू पंचाच्या उजव्या बाजूनं. भरपूर समर्थक इथं पोहोचत आहेत कारण सपोर्टर आले आहेत कारण एका बाजूने MSC क्रिकेटचा बोल्टा चेंडू खराब चेंडू मिड विकेटच्या दिशेने डोलावतोय. मोठा फटका 6 धावा धावफलकावर. खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवर पाठवायचं होतं आणि विष्णूनं मैदानावर काम केलंय मित्रांनो कारण विष्णूला अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा आणि या खराब चेंडूवर फुलटॉसच्या चेंडूवर मात्र फटका निश्चितच मोठा निघतोय तो 6 धावांसाठी आणि 6 धावांना 31 धावा धावफलकावर. 31 रन्स स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स. खोलवर पद्धतीचा चेंडू मोठा फटका शॉट मिडावन क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली गेली परतीची फेक होते तोपर्यंत मात्र एक धाव 32 धावा धावफलकावर. 4 गडी बाद 32 धावा. पहिल्या षटकात कुठेतरी खराब गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजांना सुंदर गोलंदाजी करत होते परंतु पहिल्या चेंडूवर मात्र झेल टिपला असता तर सुरुवात चांगली झाली परंतु बाकीच्या गोलंदाजी मात्र सुंदर साथ दिली गेली. 4 गडी बाद 32 धावा. मांद्रेम टायगर क्रिकेट संघाची पॅडल स्वीप करायचा प्रयत्न फटका सुंदर आहे मात्र डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय तो 4 धावांसाठी. 36 धावा धावफलकावर. केदारला काम करायचं होते मैदानावर कारण केदारची गोलंदाजी आहे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो परंतु या मैदानावर मात्र वृंदावन आपली फटकेबाजी करतोय आणि त्याला साथ देतोय तो विष्णू हा फलंदाज. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. पहिली 3 षटकं 23 धावा आणि तदनंतर मात्र फटकेबाजीला सुरुवात केली आहे मांद्रेम टायगर क्रिकेट संघानं. या षटकात 1 षटकार 1 चौकार. वृंदावनच्या बॅटमधनं 1 चौकार आणि विष्णूच्या बॅटमधनं 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सिझेट करायचा प्रयत्न अल्टी पलटी. हा फटके असे असतात जर फटका फसला तर निश्चितच आपण पाहतोय फटका फसला आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार पूर्ण करतोय यष्टीरक्षक आणि तदनंतर मात्र धावसंख्या स्थिरावली गेली ती 36 धावा धावफलकावर. खोलवर पद्धतीच्या चेंडूला दिशा देतोय क्षेत्ररक्षक अंबाजी स्क्रीनवर येतोय तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धाव घेत सांघिक धावफलक मात्र वधारला गेला तो 37 धावा धावफलकावर. 4 षटकं संपली मित्रांनो आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस मांद्रेम टायगर क्रिकेट संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावर. चार षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेर 37 धावा धावफलकावर. प्रवीणनं सुंदर गोलंदाजी केली या मैदानावर. प्रवीणनं सुरुवात केली होती पण आणि गोलंदाजीत बदल होतोय. केदारनं थोडीशी खराब गोलंदाजी आणि या केदारच्या षटकात 14 धावा खर्च करतोय आणि गोलंदाज सज्ज होतोय तो स्वप्नील हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक सांघिका महत्वपूर्ण 5वं षटक घेऊन आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता पण फटका फसला आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय कारण प्रवीण आजचा विश्वास होता तो म्हणजे गोलंदाजावर आणि विश्वास निश्चितच सार्थकी लावला होता पण पहिल्या षटकात धावा न येता झेल टिपले असते तर कुठेतरी सुंदर स्पर्धेला आपल्याला पाहिले असते या मॅचमध्ये. आडव्या बॅटनं फटका यावेळी मात्र डेब लॉंगन क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. प्रवीण येतोय पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक वधारतोय
तो 38 धावा धावफलकावर 38 रन्स स्कोरबोर्ड पर 38 धावा धावफलकावर. स्वप्नील गोलंदाजीच्या मार्गावर 38 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात पंचांच्या डाव्या बाजूनं. चव्वेचाळीस धावा धावफलकावर चौकार येतोय. 44 धावा. ज्या फलंदाजाचे कलात्मक गुण आम्ही कॉमेंट्री बॉक्समधनं वारंवार सांगत असतो, परंतु ते कलात्मक गुण सत्यात उतरवण्याचं कार्य प्रत्येक फलंदाज करत असतो आणि ते फलंदाज कार्य करतोय तो म्हणजे आपला विष्णू. संघाचा तारणहार म्हणून ज्याला ओळखला जातोय तो तारणहार मात्र या मैदानावर आपली शाप चढतोय, मैदानावर आपला डंका गाजवतोय. कारण प्रत्येक गोलंदाजावर मात्र रोधक लावणाऱ्या गोलंदाजावर मात्र खरपूस समाचार घेतोय. आडव्या बॅटनं फटका डीप फाईलेगचे क्षेत्ररक्षक घेतोय. बाळा स्क्रीनवर येतोय आपल्याला, पण तोपर्यंत बाळा चेंडूवर ताबा मिळतोय. तोपर्यंत एक धाव आणि एकेरी धाव घेत पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. तो लेग बाईचा इशारा 22च्या स्वरूपात एक धाव आणि सांघिक धावफलक मात्र वधारला गेला. तो 45 धावा धावफलकावर 45 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स प्रोग्रेस इन मॅच. 5वं षटक आपण पाहतोय तो गोलंदाजा स्वप्नील याच्या माध्यमातून. पुढे सरसा बॅकफुटवर जाऊन मोठा फटका टोलवायचा, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तो अतिरिक्त धावेचा आणि या अतिरिक्त धाव घेत सांघिक धावफलकाला कुठेतरी आकार दिला जातोय. MS क्रिकेट संघ धावांना या ठिकाणी वाचवायचे आहेत आपल्याला, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे चांगली दर्जेदार गोलंदाजी आहे आणि त्याचा विचार करता कुठेतरी 55 ते 60 धावापर्यंत त्यांना थांबवायचं आहे. आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज स्वप्नील स्क्रीनवर येतोय. आडवे बॅटनं शप्पल होऊन मोठा फटका येतोय रुंदांच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. आणि क्षेत्ररक्षकाची जी आपल्याला पाहायला मिळत होती, ज्या चुका पहिल्या षटकापासनं पहिल्या चेंडूपासनं झाल्या त्या चुका मात्र हाही क्षेत्रक या मैदानावर करतोय. झेल सुटले आणि झेलाचं रूपांतर मात्र चौकार येतोय आणि सांघिक धावफलक मात्र पुढे वधारला गेला. तो तब्बल 50 धावा धावफलकावर. मित्रांनो 5 षटकं संपली. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी 50 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कारण विनोद कौतुक तुझं करायचं होतं, कारण या मैदानावर नाणेफेक जिंकली होती. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय तुझा होता, मात्र जी क्षेत्ररक्षकांना साथ द्यायची होती ती साथ कुठेतरी मिळत नाही या मैदानावर. कारण जी क्षेत्ररक्षक थोडीशा चुका ज्या पहिल्या चेंडूपासून चुका झाल्या आणि त्या चुका मात्र शेवटपर्यंत हे मात्र आपले सर्व खेळाडू करतात आणि या चुका आपल्याला किती पुढच्या आपल्या इनिंगमध्ये आपल्याला महागात पडतील ही बहुधा येणारी वेळ ठरवेल. तत्पूर्वी अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी, कारण 4 फलंदाज माघारी परतले होते आणि तदनंतर मात्र गोलंदाज तो नवीन गोलंदाज मैदानावर अंबाची हा आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू यावेळी मात्र शॉर्ट अंपोलचा फटका, सुंदर फटका येतोय, डीप फाईन लेग विकेट पर्यंत पोहोचतोय. तो 4 धावा धावफलकावर. अकुट टप्प्याचा चेंडू, शॉर्टम लेन पद्धतीचा चेंडू आणि सुंदर फटका हा रुंदावन आपल्या बॅटमधनं येतो. विकी माफ करा विष्णू फलंदाजी करतोय आणि विष्णूचं कौतुक करावं लागेल. ज्या महाराष्ट्राच्या इतिहास बाजीप्रभूनं खिंड लढवली होती तीच खिंड महाराष्ट्र या आपल्या क्रिकेटच्या इतिहासात लढवतोय. तो विष्णू आपल्या मांद्रेम टायगर क्रिकेट संघाकडनं सुंदर असा फटका येतोय, डीप विकेट पर्यंत पोहोचतोय, चेंडू पोहोचतोय तो 6 धावांसाठी. 60 धावा धावफलकावर. शॉर्टम लेन पद्धतीचा चेंडू होता, अकुट टप्प्याचा चेंडू आणि या 2 चेंडूवर 10 धावा खर्च करतोय योगेश. कारण खरोखरच चर्चा केली होती 60 धावा जर झाल्या तर मांद्रेम क्रिकेट संघ खरोखरच वर्चस्व गाजवू शकतो या मैदानावर. कारण प्रतिस्पर्धी MSC क्रिकेट संघ साथ द्यायची होती क्षेत्ररक्षकांना आणि ज्या क्षेत्ररक्षकांनी पहिल्या षटकात चेंडूपासून ज्या चुका केल्या त्या चुका मात्र आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरितचे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. कोलवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता विष्णूला, फटका फासला आणि थेट चेंडू यष्टीरक्षक प्रवीणच्या हाती चेंडू वेसावतोय. उरलेले सोपस्कारचे यष्टीरक्षक पूर्ण करत चेंडूची गणना ही आमच्या गुणतालिकेत निर्धावशी केली जाते. यावेळी मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर, परंतु क्षेत्ररक्षकाची सुंदर साथ होते. झेल रिले पद्धतीने टिपायचा
हा प्रयत्न सुंदर होता, परंतु क्षेत्ररक्षकांना हातातनं चेंडू निसटला. परिणामतः सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्यांचा आवाज आला. काही सपोर्टर्स पर्यंत पोहोचले गेले MSC नानू 11 क्रिकेट संघाकडनं, आणि ते सपोर्टर्स मात्र खरोखरच टाळ्यांच्या आवाजात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतायत. सांघिक धावफलक मात्र वधारला गेला. 61 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे वृंदावन तुला संधी असेल की या 2 चेंडूवर, उर्वरितच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके टोलवायचे आणि या आपल्या संघाला 70 गाठावी असा इरादा असेल तो मांद्रेम टायगर क्रिकेट संघाचा. उर्वरितचे अजूनही 2 चेंडू खेळ बाकी आहे. वाटलं होतं एवढ्याच धावा मैदानावर पाहायला मिळत नसतील. आडव्या बॅटनं शपल होऊन मोठा फटका टोलवायचा होता. वृंदावनला फटका फसला आणि थेट चेंडू प्रवीणच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार प्रवीण पूर्ण करतोय आणि उर्वरितचा 1 चेंडू बाकी असेल आणि या उर्वरितचा 1 चेंडू धावसंख्या 61 धावा धावफलकावर. टप्प्याचा चेंडू हलक्यात दिशा दिली जाते. डेब मेडुकेडनं क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला जातोय. परतीची भेग होते तोपर्यंत मात्र 2 धावा आणि 2 धावा घेत 63 धावांपर्यंत मजल मारतोय. म्हणजे येणारे 36 चेंडू 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 64 धावा. काय घडेल काय बिघडेल ही बहुधा येणारी वेळ ठरवेल. कारण मांद्रेम टायगर क्रिकेट संघ सलामीवर थोडीशी निराशा केली होती. कारण एका बाजूनं शांतू, तदनंतर मात्र स्टार खेळाडू माघारी परतले आणि तदनंतरची शेवट मात्र संघाला एक सुंदर फटकेबाजी विष्णू आणि त्याचबरोबर वृंदावनची ठरली. पहिले 4 फलंदाज 3 धावा. पहिला फलंदाज शांतू, तदनंतर शिवराज डगआउटचा शिकार, त्याचबरोबर 7 धावा सूरज हेमंत 7 धावा जमावतोय आणि तदनंतर मात्र विष्णू आपल्या संघासाठी 26 धावा आणि वृंदावन आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा सामन्यात 16 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देतोय. एक सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. 36 चेंडू 64 धावा. काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ ठरवणार. परंतु आवश्यकता 36 चेंडू 64 64 धाव्यांची आवश्यकता असेल. सलामी जोडी भिनीची जोडी ही मैदानाच्या दिशेने जाते.
स्ट्रायकिंग एंडला अंबाजी हा सज्ज असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिश हा सज्ज होतोय. पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्स जवळ सामना चालू होण्याचा. सगळ्यांना हात जोडून नमस्कार. 36 चेंडू सामना जिंकण्यासाठी 64 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. पहिलो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक जाईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत चेंडू सीमारेखा पार चौकार. चौकारानिशी संघाचा श्री गणेशा. एका चेंडूचा खेळ झालो समाप्त. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूनिशी एक चौकार. चौकारानिशी संघाचा श्री गणेश झाला. 4 धावा धावफलकावरती. या दरम्यान हलक्या ताण घेऊन काढल्या पुन्हा एकदा जमिनीलगत फटको. चेंडू हा तर अडावलो गेलो. 2 धावा पुन्हा एकदा. बॅकअप या मैदानाच्या दिशेने बघू मी त्याला संघाची धावा संख्या धावफलकावरती बघू गेल्या तर 6 धावा धावफलकावरती लागतात. खेळ समाप्त झालो. 2 चेंडूंचो पहिला षटक या प्रगतीपथावर असताना 64 धावांचो पाठलाग करताना या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या पहिल्या दिवसातील 8वं सामनो. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघू मिळालो. 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली ती 7 धावा धावफलकावर. 3 चेंडू दरम्यान 7 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि पहिला षटक या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामनो. 5 गोलंदाज एका गोलंदाजाक 2 षटका ही अनिवार्य या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या पहिल्या दिवसातील 8व्या सामना दरम्यान 5 षटका तब्बल 6 षटकांचा सामनो आणि 5 गोलंदाज पहिला षटक या प्रगतीपथावर. या दरम्यानचो चेंडू सुंदर चेंडू आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो. खेळ समाप्त झालो. 4 चेंडूंचो 4 चेंडू दरम्यान तब्बल 7 धावा खर्च करणारी गोलंदाजी ते पहिल्या षटकाच्या गोलंदाजाकडून बघू मिळता. या दरम्यानचो चेंडू पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ दोन्ही हात समांतर. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. अतिरिक्त धावेचे खूण दर्शवतात आणि या अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतले ती 8 धावा धावफलकावर. या दरम्यानचो सुंदर फटको पण स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवता काही ब्लॉक मधलं चेंडू होतो. 1 धाव ही मात्र पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांदरम्यानची आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो. 5 चेंडूंचो 9 धावा धावफलकावर. 1 टू गो. या दरम्यानचो सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत. चेंडू 1 बाव सीमा रेखा पार चौकार. चौकार आणि एका षटकाचा खेळ झाला समाप्त. 13 धावा धावफलकार.
गोलंदाजी मार्गवर, गोलंदाजीत बदल, गोलंदाजी मार्गवर यावे हेमंत. पहिलो चेंडू उचलून मारण्याचा होतो प्रयत्न, 38 सर्कलच्या आत चेंडू अडवलो गेलो. पंचांचा इशारा होईल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकेरी धावेनिशी. संघाची धाव संख्या धावफलकावरती 1-4-14, 14 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडू दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव, बायच्या स्वरूपातले एक धाव एकेरी धावेनिशी. 14 धावा धावफलकावरती गणले गेले. दुसऱ्या षटकातील खेळ समाप्त झालो एका चेंडूचो. पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव बायच्या स्वरूपात ही मात्र मैदानाच्या दिशेने बघूक मिळाली. आजच्या या पहिल्या दिवसातील 8वा सामना मैदानाच्या दिशेने. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढता एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांदरम्यानचे. आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावर, 15 धावा धावफलकावरती. आजच्या पहिल्या दिवसातील 8वा सामना. दुसरी इनिंग मैदानाच्या दिशेने 64 धावांचा पाठलाग करताना या दरम्यान पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा पंचांचा इशारा होईल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकेरी धावेनिशी. संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावर. आजच्या या पहिल्या दिवसातील 8वा सामना. दुसरी इनिंग मैदानाच्या दिशेने चालू असा आणि द्वितीय फलंदाजी करताना MSC नानू 11 मैदानाच्या दिशेने 64 धाब्यांचा पाठलाग करताना. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढता जमिनीलगतचो फटको क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकार. असं बऱ्याच वेळा म्हटलं जाता 17 पे खतरा. बघ या कोणाक कचरो, गोलंदाजा कचरो काय फलंदाजा कचरो. फलंदाज सज्ज, लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडूचो मारो करण्यासाठी. पुढच्या प्रकारचो चेंडू, सुंदर फटको, जमिनीलगतचो फटको क्षेत्ररक्षक बघूक मिळालो. सुंदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने चेंडू मात्र अडवलो गेलो. तिसऱ्या धावेचो प्रयत्न, रनआउटची संधी होती ती मात्र गमावली गेली आणि 3 धावा हे दोन्ही फलंदाजांदरम्यानचे पूर्ण केले गेले. 3 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 20 धावा धावफलकावर. 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. या दरम्यान तो चेंडू, भेर काढलेलो चेंडू. पंच हे शाहरुख खानच्या पोज मध्ये दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खून दर्शवतात. अतिरिक्त धावेचं वर्णन मी मगापासून करत दिलंय. बघता भजी मागता वडे, समुद्राक मासो, तडीग मॉल एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 21 धावा. या दरम्यान हलक्यातन घेऊन करता 38 सर्कलच्या चेंडू अडवलो गेलो. खेळ समाप्त झालो तो 2 षटकांचो. संघाची धावसंख्या दुर्यचो डबल गेम 22 धावा. दुसरा संघातर्फे तिसरा आणि तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन पहिलो चेंडू, सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक जायपर्यंत
चेंडू जेव्हा तर सीमारेखा पार चौकार बघूक मिळालो. चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. या दरम्यान सुंदर फटको बॅट आणि बॉलचो मधोमधचो फटको हावको रावकांडो कुमियो घुडूम मातरी षटकार. षटकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. दोन चेंडू दरम्यान 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडू दरम्यान चौकार, दुसऱ्या चेंडू दरम्यान षटकार. संघाची धावसंख्या 32. या दरम्यान जो सुंदर फटको क्षेत्ररक्षक जायपर्यंत परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न पंचांचो इशारो होईल तो नॉट आउटचो. दोन्ही फलंदाज 2 धावा हे मात्र पूर्ण करतात. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 3 चेंडूंचो. 3 चेंडू दरम्यान 12 धावा खर्च करणारी गोलंदाजी. तिसरा षटक ह्या प्रगतीपथावर असताना 6 षटकांचो सामनो 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले आजच्या या पहिल्या दिवसातील 8व्या सामना दरम्यान दुसऱ्या इनिंग दरम्यान. या दरम्यान जो चेंडू पंचांचो इशारो इलो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ चेंडू आणि पैजो कोणतोही संपर्क होणार नाही. निर्धाव चेंडू. या दरम्यान उचलो मारण्याचा होतो प्रयत्न. पुन्हा एकदा 38 सर्कलच्या आत चेंडू अडवलो गेलो. एक धाव एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती 35 धावा धावफलकावरती. 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. या दरम्यान उचलो मारण्यात होतो प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचो इशारो इलो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो चौकाराचो. आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती 39 धावा धावफलकावर. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. यावेळी पहिलो चेंडू घेऊन पहिलो चेंडू रिव्हर्सिपचा फटको. सुंदर फटको. चेंडू सीमारेखा पार चौकार. चौकारानिशी संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती बघूक मिळतली 43 धावा. सामना जिंकण्यासाठी 17 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू दरम्यान चौकार बघूक मिळालो. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज. दुसरो चेंडू घेऊन
पुन्हा एकदा सुंदर फटको क्षेत्ररक्षक बघूक मिळता. सुंदर क्षेत्ररक्षक चेंडू हवा तर अडवलो गेलो. दोन्ही फलंदाजांदरम्यान 2 धावा पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाचे धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती बघूक मिळतात ते 45 धावा धावफलकावर. संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या 45 धावा. पुलटा प्रकारचा चेंडू फटको बसलो गेलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परतायला लागतील आपल्या तंबूच्या दिशेने. संघाची धाव संख्या 45 धावा धावफलकावरती. 64 धावांचा पाठलाग करताना MSC नानो 11 संघ द्वितीय फलंदाजी करताना. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने केदार सज्ज. सुंदर फटको मैदानाच्या दिशेने केदाराच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. चेंडू हवा तर अडवलो गेलो. आताच्या हे मात्र 3 धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती बघूक मिळतात ते 48 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होता. 4 चेंडूंचो 2 चेंडूंचा खेळ बाकी. चौथ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. 2 चेंडूंचा असा खेळ बाकी. 4 चेंडू दरम्यान तब्बल 9 धावा खर्च करणारी गोलंदाजी मात्र या गोलंदाजाकडून बघू मिळता. 2 चेंडूंचा खेळ बाकी. या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंच दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेचे खून दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती 49. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलद्रोमध्ये चेंडू अडवता क्षेत्ररक्षक बघूक मिळालो. निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा रनआउटची संधी. पंचांचो इशारा होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड डबल तो रनआउटचो. फलंदाजक परतत लागतील आपल्या तंबूच्या दिशेने. संघाची धाव संख्या विचार करता धावफलकावरती धावा ते 50 धावा. सामना जिंकण्यासाठी समीकरण 12 चेंडू उरले आणि 14 धाव्यांची आवश्यकता. शशांक सज्ज असा 5वा षटक हाताळण्यासाठी 5व्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन शशांक सज्ज असतो गोलंदाजी मार्गवर.
पहिलो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेन पंचांचो इशारो 1 बाउन्स चौकार चौकार आणि संघाची धावे संख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती 54 54 धावा. संघाची धाव संख्या 54 धावा. उचलून मारण्याचा तो प्रयत्न पंचांचो इशारा येलो दोन्ही हात समांतर अतिरिक्त धावेनिशी नटलेलो चेंडू मैदानाच्या दिशेन संघाची धाव संख्या 55 धावा धावफलकावरती 55. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो क्षेत्ररक्षक जायपर्यंत पुन्हा एकदा चौकार चौकार आणि संघाची धाव संख्या धावफलकावर बघूक मिळतात ती 59 धावा धावफलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने 1 धावे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असत पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या संघिक धाव संख्या धावफलकावरती ती 60 धावा धावफलकावर 4 धाव्यांची आवश्यकता. अजून समीकरण असं सामना जिंकण्यासाठी 4 धाव्यांची आवश्यकता असलेली MSC नानो 11 संघाक. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघू मिळालो चेंडू हवा तर चौकारासाठी आणि या चौकारानिशी सामना जिंकता MSC नानो 11.